विठ्ठल विठ्ठल नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवी तो तुम्हासे, संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा जी निवडून, सांगा विनवी तो तुम्हासी, संत मंत सिद्ध ऋषी. सलगीच्या उत्तरा तुका मने क्षमा करा, सांगा विनवी तो तुम्हासी, संत मंत सिद्ध ऋषी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे ते कर्ण, तेचे बंधू श्री चरण सद्गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उद्धारा सोमदेवा, निवृत्ती उद्धारा सोमदेवा, निवृत्ती उद्धारा सोमदेवा. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, आई नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. देवाची जय हो, देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, आद्यात्र जननी देवाची. शुक्लम ब्रह्म विचार सार परमं आद्या जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं अभयदा जाढ्यानि अंधकारापहा. हस्तिक स्फाटिक मालिकम विधदते पद्मासने संस्वितां, वंदे त्वां परमेश्वरीं भगवती श्रीबुद्धिं प्रदाम शारदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. है प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्ग में संसार हो,
अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो, सोचने का फर्ज है। विठला नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सचिंतन करिता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा बहुतेकांचा परिचयाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग। नवे नवे नामाची महती, नामाचा महत्व काय आहे हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगात दर्शवतात। विठ्ठल अभंगाची सोडवणूक करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार। सर्व ग्रामस्थ जी मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थाच्या आधिपत्याने आणि नियोजनाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री चिदंबर महास्वामी संत श्रेष्ठदास राजाराम महाराज, सद्गुरु योगीराज महाराज, लक्ष्मणगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरु द्वारकादासजी महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु आंबेगड महाराज, ब्रह्मलीन महंत नारायणगिरी महाराज यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये चाललेला संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांच्या 256वा जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील आज प्रथम दिवसीय सेवा माझ्याकडे आलेली आहे। तत्पूर्वी त्या सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी खऱ्या अर्थाने हे चाललेला सत्संग जो आहे आणि हा जो सोहळा आहे, ज्यांच्या आयोजनाने आणि नियोजनाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असतो, असे आदरणीय महंत हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज परदेशी आदरणीय बाबांच्या हस्ते आणि त्यांच्या नियोजनाने आणि सौजन्याने नवे नवे त्यांची असलेली ही जी सांप्रदायिक परंपरा आहे, आदरणीय राजाराम बाबांची असलेली परंपरा, ह्या परंपरेला पुढं नेण्याचा जो धुरा आहे, जो धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे, असे आदरणीय खऱ्या अर्थाने शुभम महाराज परदेशी राजाराम महाराजांच्या असलेल्या 8व्या पिढीचं वैभव म्हणजे शुभम दादा आहेत आणि ही परंपरा त्यांच्या मार्फत समोर नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणात ते करत आहेत। आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने माझ्याकडे ही जी सेवा सुपूर्द केली असे आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज लोखंडे आणि संपूर्ण पुरणगावकर टीम सर्वांचे चरणी एकदा खऱ्या अर्थाने नतमस्तक होत असते। त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आलेले माझे बंधू संदीप महाराज आहेत, त्याचप्रमाणे नाहूरवरून जे खऱ्या अर्थाने आलेले आहेत असे आदरणीय आमचे हरिभाऊ जगताप नाऊरकर, त्यांचाही सुंदर गोड आवाज आहे, तेही गायनाचे त्या ठिकाणात संगती त्या ठिकाणात देत असतात, असे आदरणीय आमचे हरिभाऊसुद्धा आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज ज्यांच्याकडे ही जी सेवा आहे, कशाची, यूट्यूबला कीर्तन सोडण्याची, असे हां माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल नाही, असे चॅनलचे करते धरते जे महाराज मंडळी आहेत त्यांची चरणी एकदा नतमस्तक होते। त्याचप्रमाणे आदरणीय आदिल महाराज गाढे, बरोबर आहे का, अमोल महाराज गाढे आणि त्याचप्रमाणे आदरणीय मृदंगाचार्य धीरज महाराज कुरे आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने इथं नाव आहे की नाही मला माहीत नाही, पण मला पाठातला नाव आहे असे आदरणीय आमचे अनिल दादा, तेही त्या ठिकाणात मृदंगासाठी सेवा देत आहेत, तेही आज या ठिकाणात उपस्थितीत आहेत। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लाडका आवाज आणि बुलंद आवाज, आणि तुम्हाला मी नाव सांगावं याच्यापेक्षा तुम्ही कितीतरी वेळा श्रवण केलेले आहात गायनाच्या माध्यमातून, असे आदरणीय असलेले कैलास महाराज आज तेही त्या ठिकाणात सेवा त्यांची त्या ठिकाणात देत आहेत। आणि
महत्त्वाचं म्हणजे गायनाच्या बरोबर ते थोडंसं कीर्तनाचाही प्रयत्न करत आहेत. अशी हस्ती म्हणजे आदरणीय कैलासदादा आहेत. असं सर्वांच्या अगदी आदरणीय मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी त्या ठिकाणात नतमस्तक होते. त्याचप्रमाणे पाठीमागे असलेले सर्व बालगोपाल ही जी असलेली भविष्यातली समोर येणारी ही जी पिढी आहे संप्रदायाची, यांच्याही चरणी लीन होते आदरणीय आमची विनेकरी बाबा. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे संशिष्टमाले बाबा आणि रविदादा चौधरी. हां, आदरणीय दादांचं साऊंड सिस्टम आहे. आणि आज पहिलं दिवस असल्यामुळं जवळजवळ मला पूर्णच पत्रिका वाचावं लागलं असतं, पण पत्रिका वाचलं तर असलेला अर्धा तास जो माझ्या ताब्यात आहे तोही मला भेटेल असं वाटत नाही. त्यामुळे हळूहळू 7 दिवसाच्या कीर्तनकाराच्या माध्यमातून थोडं थोडं पत्रिका वाचायला लावायचं. विठ्ठल विठ्ठल आज महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे संत पूजन आणि संत भोजन आहे असे आदरणीय कानिपनाथ दादा नारायण भवार आणि त्याचप्रमाणे श्रीमान सोमनाथ दादा विष्णू हाशे आणि संध्याकाळचे जे अन्नदाते होते नानासाहेब तात्याबा गायधने, समस्त टीम आणि हे आयोजक नियोजक करणारे समस्त ग्रामस्थ आणि बाबुळगावकर आणि महंत असलेलं स्वामी जे ज्यांच्या आधिपत्याने खऱ्या अर्थाने ज्यांच्या सानिध्यामध्ये आज आपण सेवा करतो असे आदरणीय राजाराम बाबा आणि राजाराम बाबांचे असलेले सर्व शिष्यगण आणि सर्व भक्तगण यांच्या सानिध्यात चाललेला हा सोहळा आहे. आणि माझ्याकडे आलेली पहिल्या दिवसाची सेवा आहे. मला वेळ ज्या पद्धतीने भेटेल त्या पद्धतीने संपन्न कीर्तन करण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणिया एकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. अभंग तुकोबारायांचा आहे आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे. संप्रदायाच्या परंपरेनुसार पहिल्या दिवसाची जी सेवा असते ती सेवा भगवत नामाने प्रारंभ केला जात असतो. आणि प्रारंभाला खऱ्या अर्थाने नामाची महती संत जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणात सांगतात. ऐका महाराज, नामाची महती संत तुकोबारायांनी सांगावं याचा अर्थ असा की तुकोबारायांना नामाच्या महतीचं काय आहे महत्त्व माहीत आहे. महत्त्वाचा मुद्दा त्यांना महत्त्व कळतो आहे. नामधारक वेगळा, नाम साधना करणारे वेगळे, कधीमधी नाम घेणारे वेगळे, नामाचं व्याकरण करणारे वेगळे, नामाचं स्वाध्याय करणारे मंडळी वेगळे आहेत. पण नाम धारण करणारे जे मंडळी आहेत ते वेगळे आहेत. आणि नाम धारण करणारे जे महात्म्य आहेत असे जगद्गुरु तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय खऱ्या अर्थाने तुम्हाला मला नाम काय आहे, भगवत चिंतन काय आहे, भगवंताचं नाम काय आहे ही महती त्या ठिकाणी समजून सांगतात. प्रथम तर गोष्ट अशी आहे, जोपर्यंत भगवत नामाची किंमत कळत नाही, जोपर्यंत भगवत नाम तुमच्या माझ्या लक्षात येणार नाही की नेमकं नाम काय आहे, त्या नामाचं पावर किती आहे, नामाची शक्ती किती आहे, हे जोपर्यंत तुम्हाला मला कळणार नाही तोपर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊच असं सांगता येत नाही. कारण ज्याचं नाम घ्यायचं महाराज तो नाम अगोदर कळालं पाहिजे. म्हणजे ज्यापर्यंत आपल्याला जायचं भगवान परमात्म्यापर्यंत, पण तो नाम आधी कळलं पाहिजे. ऐका, संत महात्मे सांगतात असा नाम तरी काय आहे, नामाची व्याप्ती काय आहे, नामाची व्याख्या काय आहे, नाम कशाला म्हणावं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमचं माझंही नाव आहे यात काही शंका नाही. पण भगवत नाम आणि देवाधिकाचं जो नाम आहे तो नाम नेमकं काय आहे, तर नाम आहे महाराज प्रभूचं नाम. म्हणजे तुमच्या माझ्या पामराला तारून नेण्याची एक अद्भुत शक्ती आहे. विठ्ठल संसार रूपी भवसागर तरुण जायचं असेल तर त्याला नामाचा आधार घ्यावा लागणार आहे.
नवी नवी अडी अडचणीतून आपल्याला खऱ्या अर्थाने सामोरा जायचं असेल, संकट पार करायचं असेल तर भगवत नाम आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण ज्या अर्थी संत तुकोबाराय ज्या अर्थी तुम्हाला मला सांगतात त्या अर्थी तुकोबारांनी सुद्धा ते नाम धारण केलं असलं पाहिजे. बघा, कोणीही कोणाला उपदेश करायला मनुष्य मोकळा नाही, लक्षात घ्या. आणि त्यासाठी संत महात्म्यांनी अगोदर जे केलं ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्नादित मानस्तु योगी संसिद्ध किलबिसाहा अनेक जन्म संसिद्धीस ततो याती पराम गती. चांगली गती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला नामस्मरणाकडे प्रयत्न करावा लागेल. काय करावं लागेल? चांगली गती प्राप्त करण्यासाठी नामाकडे प्रयत्न करावं लागेल. नामाचं पावर काय आहे? तर नामाचा पावर असं आहे महाराज की खऱ्या अर्थाने नाम घेतलं की जी दृष्टी जी आहे, आपली जी दृष्टी आहे, आपली जी वासना आहे ती वासना सुद्धा संपवू शकते. आपली जी मनस्थिती आहे ते मन सुद्धा निर्मळ होऊ शकतो. पण नामाने आपलं अंतःकरण स्वच्छ करायचं असेल तर नामाचा आधार घ्यावं लागेल. आधी करून महात्म्यांची उदाहरणं आपण ऐकत असतो. संत मीराबाईंचं उदाहरण लक्षात घ्या. संत मीराबाईंकडे एक कदाचित पाठातला उदाहरण आहे. एका भंगिनीचा मुलगा, जी भंगीन ती मीराबाईकडे कामाला होती आणि दास्यत्व काम करायचे. एके दिवशी त्या आईच्या बरोबर हट्ट केला कोणी? मुलाने. आणि आईला बोलायला लागला, आई एक सांगू, दर दिवस त्या राजवाड्यामध्ये, त्या मीराबाईच्या राजवाड्यामध्ये जात असते कामाला, एखाद्या दिवशी मलाही घेऊन चाल. आणि त्यावेळेला महाराज मीराबाईच्या त्या महालामध्ये ते भंगिनीचा मुलगा आलेला आहे. पण जेव्हा तो मीराबाईचा स्वस्वरूप ज्या वेळेला बघितला आणि पाहिल्यानंतर त्या भंगिनीच्या मुलाची जी मनोवृत्ती आहे ती विकारी झाली. काय झाली? विकारी झाली. आणि तुम्हाला सांगू, चांगलं गुण प्राप्त करण्यासाठी बरेचसच काळ आणि बरंच वेळ घालावा लागतो, पण विकार अंतःकरणामध्ये येण्यासाठी सेकंद सुद्धा लागत नाही. विठ्ठल आणि त्या ठिकाणात त्या असलेल्या मीराबाईच्या दारात गेल्यानंतर त्या बघितल्या वृत्ती विकारी झाली आणि विकाराने संध्याकाळी घरी गेला मुलगा आईच्या बरोबर आणि आईला सांगितलं, आई तुला सांगू, मला आहे ना त्या मीराबाईशी लग्न करायचं. ऐकताय ना सगळे? मीराबाईशी लग्न करायचं. जसं शब्द मुखावाटे बाहेर पडलं तसं आईने त्या मुखावरती, त्या तोंडावरती हात टाकला आणि आईने सांगितलं, बघ आज बोलला तू, पुन्हा असं बोलायचं नाही. ज्यांच्या भरोसे आपण खऱ्या अर्थाने जीवन जगतो, ज्यांच्या भरोसे आपलं वीदभर पोट भरतो, त्यांच्याकडे जात असताना अशी विकारी वृत्ती काही कामाची नाही. परंतु महाराज याचं मन राहवत नाही. खाणं पिणं बंद, सर्व गोष्टी, सर्व क्रिया, सर्व कर्म बंद झालेत आणि शेवटी मरणाच्या वाटेला त्या ठिकाणात लागलेला आहे. आणि आता मात्र त्या असलेला मोलकरींचा सुद्धा चेहरा पडला. ती कामाला येते खरं, पण कामात लक्ष नाही. एक दिवस मीराबाईने विचारला, ताईसाहेब कामाला येत आहे पण पूर्वीसारखं तुमची वृत्ती वाटत नाही, तुमचं मनस्थिती पूर्वीसारखी वाटत नाही, कुठेतरी दुःखी दिसताय. आणि त्यावेळेला तिने स्वतःचं दुःख मीराबाईंकडे सादर केला आणि सांगितलं, माई एक सांगू, 1 महिन्यापूर्वी माझा मुलगा तुमच्या या राजवाड्यामध्ये आलेला होता आणि आल्यानंतर त्याची जी वृत्ती होती, त्यांचं जे मन होतं एवढं विकारी झालं की त्याने तुमच्याशी लग्न करायचं ठरवलं. आता काय करायचं? मीराबाईंनी सांगितलं, आपल्यासारखं व्यक्ती असता तर भांडत गेला असता घरी. पण मीराबाई काय म्हणल्या माहिती आहे? त्याला घरी जाऊन सांगा मी लग्न करायला तयार आहे. काय आहे? लग्न करायला तयार आहे, जाऊन सांगा. ती हसत खेळत ती बाई घरी गेली आणि आपल्या जन्मदे त्या पुत्राला सांगितलं, बाळा मीराबाई प्रसन्न झाली, तुझ्याशी विवाह करायचं, पण उद्या तुला यावं लागेल महालामध्ये. ऐकताय ना? पण महालामध्ये आल्यानंतर मीराबाईने सांगितलं, दादा विवाह करणार, काळजी करू नको. पण त्याला 7 दिवसाची अवधी दिली. 7 दिवसामध्ये
7 दिवस पूर्ण झाले की 8व्या दिवशी मी तुझ्याशी विवाह करेल. वरमाला माझ्या हातामध्ये राहील, काही काळजी करू नको. पण 7 दिवस जे करायचं आहे ते काय आहे? 7 दिवस जे करायला सांगितलं मीराबाईने, ते महाराज त्या मुलाला सांगितलं की दादा एक काम कर, छोटीशी मूर्त भगवान परमात्म्याची माझ्या गोपाल कन्याची मूर्त आहे आणि ते मूर्त देवघरामध्ये आहे. फक्त एकच काम करायचं, खाणं पिणं सर्व गोष्टीचं त्याग करायचा आणि एकाग्र मनाने स्वचित्ताने त्या ठिकाणा त्या भगवंताच्या मूर्तीचं समोर बसून नाम जप करायचा. काय करायचं? नाम जप करायचा. आणि मग त्यावेळेला मीराबाईने नाम जप करण्यासाठी एक सुंदर अशा प्रकारे मंत्र दिलेला आहे. जरासं आपण थोडंसं नामघोष करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, जय हो नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. सुंदर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण सुंदर. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी
सुंदर अशा प्रकारे उपदेश त्या ठिकाणात मीराबाईने केला. महाराज एक सांगू तुम्हाला, बाकीच्या ज्या सवयी आहेत बरं का कैलास दादा, बाकीच्या सवयी सहज लागतात माणसाला, पण नामाची सवय लागायला जरा कसोटीच असते बरं. नामस्मरण करायला म्हटलं की नाही का मग ते जरा अवघड असतं बघा. मध्ये मध्ये नुसतं विठ्ठल विठ्ठल करायचं म्हणलं तरी कठीण जातं, बरोबर की नाही. पण एक सांगू तुम्हाला, नामाची चाळ, नामाची आवड, नामाचं जो पावर आहे, नामाकडे वळण्याची जी वृत्ती आहे, एकाएकी लागत नाही, पण ज्याला लागली ती सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाची आवड, नामस्मरणाची गोडी एकाएकी ह्या जीवाला लागत नाहीये, पण लागली तर ती सुटतही नाही. लक्षात घ्या महाराज, सुटत नाही ती. हा पण एकदा लागलं ना, रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग ब्रह्म जागत जागत जागे गा. ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. सुंदर. रंग लागत लागत लागे गा, ब्रह्म जागत जागत जागे गा. रंग परमार्थाचं, नामस्मरणाचं रंग एकाएकी लागतं. नामामृत गोडी वैष्णवाला घरी. नामामृत गोडी वैष्णवाला घरी. नामामृत गोडी वैष्णवाला घरी. नामामृत गोडी वैष्णवाला घरी. योगी या जय हो. नामामृत गोडी वैष्णवा लाधली आणि योग्या साधली जीवन कळा. ज्ञानोबाराय सांगतात, ही जी चाड आहे, ही जी गोडी आहे, मनुष्याला एकाएकी लागत नाही आहे महाराज, पण जी लागली नाम साधनेची सवय लागली की ती मिटतही नाही, पण त्यात रंगलं पाहिजे, त्यात रममान झालं पाहिजे. आदी करून महात्मे ज्या ठिकाणात सांगत आहेत, तुकोबाराय सांगतात की खऱ्या अर्थाने आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो, साधना करतो, ध्यानधारणा करतो आहे,
जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला मला सांगावं, ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात त्या अर्थी तुकोबारांचा काहीतरी अधिकार असला पाहिजे महाराज. लक्षात घ्या, तुकोबाराने नामाची महती सांगावी याचं कारण असं आहे की तुकोबारायच नाम होते आणि नामाचे तुकोबाराय होते. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या पाठातील प्रमाण आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जडी दगडा सहित वया तारे येल्या जैशालाया, मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. महाराज, नाम तुकोबारायांच्या नामामध्ये पावर आहे की येम कापत असतो. मग भगवत नाम तुकोबारायांमध्ये जी असेल त्याची शक्ती किती असेल, तर महाराज सांगतात की खऱ्या अर्थाने हे नाम जो आहे ह्या नामाची शक्ती अद्भुत आहे आणि अद्भुत हा जो नाम आहे ज्याचा अंत लागत नाही. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे गगनाहुनी वाड, नाम आहे गगनाहुनी वाड, नाम आहे गगनाहुनी निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश. ज्ञानोबाराय सांगतात आकाशाचाच अंत लागत नाही तर नामाचा अंत कधी लागायचं. असं जो नाम आहे अद्भुत नाम आहे भगवंताचं आणि सतचित आनंद स्वरूपामध्ये असला माझा परमपिता परमात्मा, अद्भुत नामाची शक्ती. आणि हे नाम नेमकं काय आहे, ते नामाचं पावर काय आहे, हे एखादी सरळ सरळ भावनेने जर समाजाला विचारावं तर कुठेतरी अडथळा निर्माण होईल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय फिरवून घेऊन येतात आणि तो नाम काय आहे हे ज्यांना प्रश्न करून विचारतात तर विचारतात कोणाला, ते अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगावी नवी तो तू माझी, हे सांगावी नवी तो तू माझी, सांगावी नवी तो माझी, सांगावी नवी तो माझी, हे सांगावी नवी तो तू
नामाची शक्ती काय, नामाचं पावर काय, ही विनवणी करून ज्यांच्याकडे विचारणी करतात ते कोणाला सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध आणि ऋषी. संत म्हणजे काय, संत कोणाला म्हणतात, संताची व्याख्या काय आहे महाराज. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधे राहणे उंच विचारसरणी ज्याची आहे त्याला आपण संत म्हणूया. लक्षात घ्या, साधं जीवन आहे ते संत महात्मे. वेस असावा बावडा परी अंतरी नाना कडा, जे साधं जीवन आहे. नाही तर दिसायला फार काहीतरी वेगळं आगळं म्हणजे साधू म्हणलं पाहिजे असं काही नाही महाराज. आमचे गुरुजी सांगायचे, बाळा हो, समाजामध्ये राहायचं असेल, समाजाला ज्ञान द्यायचं असेल तर त्यांच्यासारखं होण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. त्यांच्यापेक्षा वेगळं राहून जर काही करण्याचा प्रयत्न समाजात केला तर समाज मान्य करणार नाही. समाजाला त्यांच्या भाषेमध्ये त्यांना पटेल त्यांच्यात राहून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे साधं जीवन. साधूचं साधं जीवन असलं पाहिजे. लक्षात घ्या. संत, संत महंत, महंत म्हणजे खऱ्या अर्थाने महंत ही पदवी आहे. काय आहे, पदवी आहे. जसं 1008, 108 वगैरे वगैरे ह्या ज्या अजूनही काही आहेत हे पदव्या आहेत महाराज. असे पदव्या बहाल ज्यांना झाले त्यांना म्हणतात महंत. संत महंत सिद्ध, सिद्ध म्हणजे काय, सिद्ध म्हणजे खऱ्या अर्थाने रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेणारे. म्हणजे माझिया सत्य वाजाचे तप, वाचा केले बहुत कल्प, ते महाफळाचे द्वीप पातले प्रभू. साधना करून वाणीमध्ये सत्यता उतरवणं आणि साधना केल्यानंतर बोलल्यानंतर ज्यांनी बोलावं, साधनेचं बोलल्यानंतर त्याचा प्रभाव येता खऱ्या अर्थाने समाजावरती होतो. नवे नवे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, नाही तर बोले एक चाले एक, त्याचं पाहू नये मुख. म्हणजे साधनेचं जे बोलणं असतं ते तपश्चर्याचे जे बोलणे असते ज्ञानोबाराय सांगतात त्याला सिद्धी रिद्धी प्राप्त झालेली असते. जसे थोडक्यात आपण म्हणतो बघा, अमुक अमुक महात्मे आहेत, दर्शनाला गेलो ताई पण सांगू तुम्हाला ते बोलतेत ना तसेच होते बघा. सहज बोलतो आपण, म्हणतो की नाही, ते बोलले का अगदी तसं, ते म्हणले ना पुढच्या वर्षी घर होऊन जाईल तुमचं, आता झालंच बघा घर. हा, याचा अर्थ रिद्धी सिद्धी प्राप्त असलेले महात्मे. हो, म्हणजे संत महंत सिद्ध, सिद्धी प्राप्त आहे त्यांना. आणि ऋषी, ऋषी कोणाला म्हणावं, जे 6-7 प्रकारचे जे इंद्रिय आहेत महाराज. जसं तसं पाहायला गेलं 11 इंद्रिय आहेत, पण हे ज्यापासून विकार निर्मिती होत असते अशी जी काही इंद्रिय आहेत जी विकाराकडे वळवत असतात, अशी काही इंद्रिय आहेत ती इंद्रिय ताब्यात घेतात. लक्षात घ्या, ते ताब्यात ठेवून समाजाला येता सांग ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण काय म्हणूया, ऋषी म्हणूया. हो, लक्षात घ्या. आणि ऋषी म्हणजे असं नाही की लांब लांब जटा वाढले दाढी वाढले म्हणजे बाबा, अजिबात नाही महाराज. साधनेने काय असेल, व्यक्ती साधनेने ओळखता आलं पाहिजे याची साधना काय आहे. नेमकं काही काही महात्मे बोलत असतात 2 तास काय सांगतं याच्यापेक्षा असलेलं 20 तास काय करतं हे बघितलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि अशी साधना करणारे जगाच्या पाठीवर संत या नामाने प्रसिद्ध होत असतात. संत या नामाने तुम्ही आम्ही ओळखले जातो. आणि ज्यांच्या खऱ्या अर्थाने दरबारात बसलो हे साधनेचं फळ आहे महाराज. असलेले राजाराम महाराज, आपण ज्यांच्या खऱ्या अर्थाने नामघोष करतो, तुकोबारायांचे अवतार सांगितले, चिदंबर महाराज, राजाराम महाराज, ही परंपरा आहे. पण हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, या कलियुगामध्ये संत महात्मे आहेत. जपी तपी संन्याशांची साधना आहे, नाम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमचं आमचं जीवन सुरक्षित आणि सुरळीत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असे जे काही साधक मंडळी आहेत की या साधकांनाच नामाची महती निश्चित अशा स्वरूपाने कळेलच. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. हो, तुम्हाला विनवणी केली, सांगा महाराज की नाम घेतलं आणि तो व्यर्थ गेला असं कधी झालं महाराज. भागवतामध्ये उदाहरण आहे, ध्रुव बाळाचं चरित्र आठवा. ध्रुव बाळाने अढळ पदाची प्राप्ती केली इथपर्यंत आपण सांगत असतो, पण अढळ पदाची प्राप्ती वयाच्या 6व्या वर्षी ज्या वेळेला केली, लक्षात घ्या, भक्त प्रल्हादाने 5व्या वर्षी खऱ्या अर्थाने
नृसिंह भगवंत त्या ठिकाणात प्रगट झाले आणि त्या ठिकाणात हिरण्यकश्यपू सारख्यांचा वध केला, हेही उदाहरणात भागवतामध्ये आहे. पण ऐका, 5-6 वर्षाच्या आतमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करणारे हे जे साधक आहेत, हे जे भक्त आहेत, यांनी कशी साधना केली असेल कल्पना करा महाराज. मोठ्या मोठ्या वनामध्ये जायचं, नाही नाना प्रकारची साधना करायची, संत महात्म्यांचा आशीर्वाद घ्यायचा. ध्रुव बाळाला महर्षी नारदांचा उपदेश होता की खऱ्या अर्थाने ध्रुव बाळाला महर्षी नारदांनी सांगितला होता, बाळा ह्या वयामध्ये साधना नाही, खेळत बसायची वय आहे, खेळायचं आपण. या वयात कुठे साधना असते का? म्हटले नाही नाही महाराज, माझ्या आईच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. काय बोलले ध्रुव बाळ? मला माझ्या आईच्या शब्दांवर विश्वास आहे की आज नाही उद्या प्रयत्न केलं तर माझा परमात्मा निश्चित मला भेटेल. आईच्या शब्दांवरती एवढा मोठा विश्वास आणि खंबीरतेचा विश्वास पाहून महर्षी नारदांनी विचार केला की आता मात्र हा ध्रुव बाळ या वनातून बाजूला काही जाऊ शकत नाहीये, मग याला उपदेश करायचं. मग ध्रुव बाळाला त्या ठिकाणात महामंत्र दिला. तो महामंत्र आपण भागवतामध्ये मोठ्या आवडीनं म्हणत असतो. कोणता मंत्र असेल? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरी. वासुदेवाय हरी वासुदेवाय. वासुदेवाय हरी वासुदेवाय. वासुदेवाय हरी वासुदेवाय. वासुदेवाय हरी वासुदेवाय. हो नमो भगवते वासुदेवाय. हो नमो भगवते वासुदेवाय. हो नमो भगवते वासुदेवाय हरी श्री कृष्णाय. गोपाल कृष्ण भगवान की. नमः पार्वती पते हर हर. सुंदर. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरी श्री कृष्णाय. वासुदेवाय हरी श्री कृष्णाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमंत श्री भागवत कथेतला महामंत्र आहे आणि हे मंत्र महर्षी नारदांनी असलेल्या ध्रुव बाळाला उपदेश केला आणि सांगितलं. त्याचा परिणाम की त्या असलेल्या ध्रुव बाळाला अढळ पदाची प्राप्त झाली. अढळ पद म्हणजे जो पद ढळत नाही त्याला अढळ पद म्हणतात. अडपदी बाळ बसवेला ध्रुव. 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 अडपदी बाळ बसवेला ध्रुव.
नामाची शक्ती आहे. ही शक्ती आहे नामाची. रात्रंदिवस कुठेतरी घासावं लागतं महाराज. ध्यानात घ्या. घासल्याशिवाय कुठलीच वस्तू बघा. भुका लागल्या मला कल्पना आहे. पकवाजवाल्यांच्या छातड्यात पाणी होतं हेही ज्ञान आहे. पकवाज वाजवणारे जे साधक आहेत त्यांच्या छातडीत पाणी होतो याचा चांगला अनुभव आहे. आणि तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. पण करावं काय? जैशी स्थिती आहे हा तैशा परीर आहे. बरोबर की नाही? आल्या त्या वस्तू, आले ते दिवस, आले ते क्षण, आलेल्या वेळाला पुढं जाणं हेच मोठेपण आहे. विठ्ठल विठ्ठल काय सांगितलं की अढळ पद प्राप्त केला कोणी? ध्रुव बाळाने. मी हे सांगत होते की जो पद ढळत नाहीये अशा पदाची प्राप्ती केली. एरवी हे जे पद पाहतो 5-5 वर्षाला बदलणारे, ही गोष्ट बाजूला टाका. आपला आणि त्यांचं मेळ काही बसत नाही. 5-5 वर्षाला बदलणाऱ्या पदाचं आणि आपलं काही ताळमेळ नाही. पण जे अढळ पद आहे ध्रुव बाळाने जे प्राप्त केलं तो पद, जसं हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती मनुष्य बदलत नाही. हे ध्यानात घे मी काय बोलते. कदाचित वय झाली तर फक्त साधकाने स्वतः जर निर्णय घेतला, बरं का कैलास दादा, स्वतः जर साधकाने निर्णय घेतला की आता 70वी गाठली, आता कीर्तन मला काही एवढं आता बोलणं बोबळं निघतं, आता मी काही करणार नाही कीर्तन, असं स्वतःहून ठरवलं तर त्या ठिकाणात ही गादी रिक्त होऊ शकते. पण असं नाही की नाही आता 5 वर्ष झाली तुम्ही कीर्तन करता, इथून पुढं तुम्ही काही चालणार नाही, असं कदापि होत नाही. म्हणजे हेच अढळ पद आहे महाराज. ह्या पदासाठी मनुष्य झटलं पाहिजे. लक्षात घ्या. हे पद मिळवलं पाहिजे. ही शाश्वत आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाची. अविनाशी जे नाश पावत नाही, शाश्वत आहे असं धर्मस्थळ आहे, धर्मकार्य आहे आणि हे व्यासपीठ आहे. पण हे व्यासपीठ प्राप्त करण्यासाठी भक्कम अशा प्रकारची मनुष्याकडे साधना असली पाहिजे. महाराज सांगतात की विनवणी तुम्हाला केली, तुम्ही मला सांगा की खऱ्या अर्थाने भगवत चिंतन केलं, नाम घेतलं आणि वायाला गेला असं कधी ऐकलं तुम्ही? महाराजांनी विनवणी केली. पण त्या ठिकाणात त्या असलेल्या महंत साधू जपी तपी संन्याशांकडून जी अपेक्षा होती त्याचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थाने तुकोबारायांना मिळालं. तो प्रथम चरणामध्ये नाम घेता बाया गेला, 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 नाम घेता बाया ऐसा कोण आया केला, ऐसा कोण आया केला, सांगावी लावी तो तुम्हाशी, सांगावी लावी तो ऐसा कोणी आया केला, ऐसा कोणी आया केला, सांगावी तो तुम्हाशी, संत महंतांकडे केलेली विनवणी संत महात्म्यांनी सांगावं की खऱ्या अर्थाने नाम घेतला आणि व्यर्थ गेला असं कदापि होणं शक्य नाही. तुम्ही कसंही नाम घ्या, उठता बसता कांडता भांडता कसं भी नाम घेतलं तरी भगवंताला तो काय आहे? प्रिय अशा प्रकारचा आहे. पण नामस्मरण हे अंतकरणातून असलं पाहिजे. मन चंगा तो कठोत मे गंगा. मनातून अंतकरणातून केलेली जी साधना आहे ना महाराज ती परिपक्व होत असते. पण आपण म्हणलं की नाही बाय आपण फक्त नामस्मरण करताना दिसलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू, नाम करताना नामस्मरण करताना समाजाला दिसलो पाहिजे. ही जी मनातली वृत्ती आहे ती काढून टाका. आपण खरं दिसलो पाहिजे त्याला ज्याचं नामस्मरण करतो. विठ्ठल विठ्ठल. अच्छा, तुकोबारांनी तुम्हाला मला
मला संत महंतांना म्हणावं नामस्मरण घ्या. बरं, ह्या नामाची महती ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा माझा विश्वास निश्चित अशा प्रकारे बसणारच आहे. विश्वास बसणार आहे. भगवत नाम आहे. भले भले तरुण गेलेत, आपल्याला विश्वास बसलाय. पण एक सांगू, रामायणामध्ये उदाहरण आहे की ह्या नामावरती विश्वास दूरदृष्टीचा नाही तर दुर्बुद्धीचा जो व्यक्ती महत्व होता, ज्याचं नाव आहे रावण महाराज. रावणाचा देखील विश्वास भगवत नामावरती होतं, राम ह्या शब्दांवरती होतं. लक्षात घ्या, ज्या वेळेला ती घटना प्रत्येकाला माहीत आहे, सगळ्यांनी श्रवण केलेली कथा आहे की रामनामाने दगड तरलीत. रामनामाने सेतू तयार होत असताना दगड तरलीत. दगडावरती राम शब्द घातला की तो दगड पाण्यात त्या समुद्रात घालायचा की तो दगड वर यायचा. महाराज ऐका, पण हे सगळे कार्य करणारे कोण होते? वानर सैनिक होते. मारुती रायांसारखे त्या ठिकाणात सूरवीर होते. आणि त्यावेळेला ही घटना वाऱ्याप्रमाणे त्या ठिकाणात ही घटना त्या असलेल्या लंकेमध्ये पसरली बातमी की माकडांच्या हातून दगड पाण्यावरती तरंगतात, म्हणजे ते आपल्यावरती लगेचच अटॅक करू शकतात. लक्षात घ्या, लगेच आपल्याकडे लंकेमध्ये येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात आपण पार्टी बदलावी का काय असं डोक्यात होतं. कुणाच्या? लंकेच्या रावणाच्या पक्षाचे जेवढे माणसं होते त्यांच्या डोक्यात होतं की पार्टी बदलावी का काय. का? कारण एवढी मोठी शक्ती आहे की दगड पाण्यावर तरंगतात. त्यांच्याकडे अशी वीर आहेत की दगड पाण्यावर तरंगतात. मग आपण त्या पक्षाला जायचं की काय? आणि हे पक्ष सोडून रावणाच्या लक्षात आलं, यांनी जर आपला पक्ष सोडला आणि रामप्रभूंच्या पक्षामध्ये जर पदार्पण या लोकांनी केला तर आपलं कसं होईल. म्हणून त्यावेळेला रावणाने सर्व सैनिक जवळ घेतलेत. सुंदर उदाहरण आहे. आणि त्यांना सांगितलं, म्हणले अरे त्या सुरांच्या वीरांच्या हाताने दगड तरतात, हे काही नवल नाही. म्हटले दगड तर मी तारू शकतो, पाण्यावर दगड मीही तारू शकतो. महाराज त्यांच्या देखाव्यासाठी एक दगड उचलला रावणाने आणि त्यावेळेला त्या दगडाला तोंडाच्या जवळ नेलं आणि थोडंसं पुटपुटल्यासारखं तोंडाला केला आणि तो पाण्यावरती दगड टाकला. जसं टाकला तसा तो वर तरंगायला लागला. सर्व राक्षस सैनिकांनी टाळ्यांचा गजर त्या ठिकाणात केलेला आहे. आनंद वाटला. आता पार्टी बदलायची नाही, कारण जेवढी शक्ती राम पक्षामध्ये आहे तेवढी शक्ती आपल्याही पक्षात आहे, रावण पक्षात. आता कशाला बदलायचं. पण ऐका महाराज, ही बातमी, ही चर्चा लंकेमध्ये त्या महालामध्ये गेली ज्या महालामध्ये आई मंदोदरी त्या ठिकाणात निवास करायची. मंदोदरी मातेपर्यंत ही चर्चा गेली. आणि मग रात्री शयनगृहस्थामध्ये त्या ठिकाणात असलेल्या रावणाला विचारलं गेलं. रावणाला विचारलं, मालक माझ्या कानापर्यंत अशी बातमी आली, ती खरं आहे का खोटी? म्हणले काय ऐकलं? म्हणले अहो तुमच्या हाताने दगड तरले. म्हणले हो निश्चितच तरलेत ना, टाकले पाण्यात ते वर तरंगायला लागलीत. मंदोदरीने सांगितलं, एका वाक्यात सांगू महाराज? म्हणले मालक मी तुमची अर्धांगिनी आहे, तुमच्यात किती शक्ती आहे फक्त हे मलाच माहिती आहे. तुम्ही काय करू शकता हे फक्त कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. तुम्ही खोटं बोलायचं नाही, खरं सांगा. म्हटले नक्की तुमच्याने तरले का कशाने तरले? शेवटी गंमत अशी झाली, स्त्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट, राज हट्ट. बाल हट्ट नाही, स्त्री हट्टाला रावण बळी पडले. आणि रावणाने मंदोदरी मातेला सांगितलं, म्हणलं अगं ऐकतेस, सांगू म्हटले तुझ्या जे लक्षात आलं तेच खरं आहे आणि माझ्यात तरी अशी काही ताकद आहे म्हटलं की मी दगड तारू शकतो. माझी शक्ती नाही म्हटले, माझ्यात ती काही ताकद नाही की मी पाण्यावर दगड टाकावा आणि तो दगड तरंगावा. म्हणले सांगा मग कसं तरलं? मी त्या दगडाला रामाची शपथ घातली. काय केली? रामाची शपथ घातली. बघ बुडाला तर तुला रामाची शपथ आहे अशी शपथ घातली, म्हणून तो दगड त्या ठिकाणात तरायला लागला. ही चर्चा सांगत असताना, धर्मपत्नीला बोलत असताना रावण ढसढसा रडायला लागला. महाराज त्यांनी सांगितलं, म्हणजे तू जे ओळखलं ते सत्य आहे, तेवढी शक्ती तो सामर्थ्य माझ्यात नाही, जे सामर्थ्य माझ्या रामप्रभूमध्ये आहे. लक्षात घ्या, ते सामर्थ्य रामप्रभूंमध्ये आहे. सांगायचं तात्पर्य की तुमच्या माझ्या साधकांचा विश्वास परमात्मावरती बसावा, नामावरती व्हावं हे तर ठीकच आहे. परंतु राक्षसी वृत्ती रावणाची जरी असली तरी रावणाचा सुद्धा विश्वास राम नामावरती होतं. हे विश्वास
स्वामीवरी सत्ता. विश्वास माझ्या स्वामीवर, माझ्या परमात्म्यावरती त्या ठिकाणात असला पाहिजे. आपण जीही काही साधना करतो ती विश्वास पूर्ण केली पाहिजे महाराज. आणि आज खऱ्या अर्थाने ही विश्वास त्या रावणाचाही बसला, पण ती कशावर? भगवत नामावरती. दैत्य वृत्तीची असली तरी भगवंताच्या नामावर विश्वास आहे. मग तुमचा माझा विश्वास का बसू नये? तुमच्या माझ्या साधनेला खऱ्या अर्थाने भगवंत यश निश्चित अशा स्वरूपाने देऊ शकतात. तुम्हाला एक सांगू, राम अवतारामध्ये भगवंताची साधना करायला घोडे होते महाराज. कृष्ण अवतारामध्ये भगवंताची साधना करायला गायी होत्या. ध्यानात घ्या. कारण राम अवतारामध्ये रामप्रभूचं विरह घोड्यांना सहन झालं नाही. कृष्ण अवतारामध्ये भगवान कन्हैयाचं असलेलं विरह माझ्या गायींना सहन झालं नाही. पशु का होत पनैया नरका कछु न होय, नर एक बार करणी करे सो नरका नारायण होय. नराचं नारायण होण्याची शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे, पण तेवढी असलेलं नामस्मरण आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून उठता बसता जशी संधी, जसं वेळ सापडेल थोडंसं प्रपंच बाजूला करणे आणि नाम साधना केली पाहिजे. संत तुकोबाराय सांगतात की सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावाजी निवडून. महाराज सांगतात नाम घेतला आणि तरलंच नाही कोणी, असं सांगा म्हटले मला हमखासपणे. आणि विश्वास पात्र होऊन तुकोबाराय त्या ठिकाणात ज्या आरती विचारतात त्या आरती समजून जायचं की नामाने तरलेत नाही असं होणार नाही. नाम कसंही घेतलं तरी व्यक्ती तरतच असतो. आणि त्यासाठी तुमच्या माझ्याकडे नामाची शिदोरी परिपक्व असली पाहिजे. त्यासाठी थोडंसं भजन करूया. विठोबा
कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावाजी निवडून सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु तुकोबाराजे अर्थी एक अशा प्रकारच्या साधना करणाऱ्या साधकांना त्या ठिकाणात प्रश्न करतात आणि विश्वासपूर्वक प्रश्न करत असताना तुकोबारायांना असं वाटलं की खऱ्या अर्थाने आपण विचारणा केली त्यांच्याकडे विनवणी केली कदाचित ह्या विनवणीच्या पाठीमागे काही त्यांच्या माझ्या बोलण्याने त्रास तर होणार नाही आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माघार घेत असतात
कैलास दादा ते पण जगतापच आहेत. विठ्ठल 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 सुंदर. सलगीच्या उत्तरा तुका मने क्षमा करा. अगदी शब्द बघा, लक्षात घ्या. सलगीच्या उत्तरा तुका मने क्षमा करा. तुकोबाऱ्यांच्या ह्या चरणामध्ये लीनता प्रगट होते. काय प्रगट होते? लीनता. की ज्या अर्थी आपण बोललोत, कदापि ह्या बोलल्याचा परिणाम त्यांच्या मनावरती चांगलं झालं की वाईट झालं, किंवा आपण बोललोत ही त्यांच्या मनाला वाईट तर कुठे वाटला नसेल. म्हणून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. मी जे बोललोय आणि मी जे सांगितलं तुम्हाला किंवा विनवणी केली की तुम्ही सांगाच, अशी जी तुमच्यावरती एक जबाबदारी टाकली, तुकोबाराय सांगतात ह्या जबाबदारी टाकत असताना कदाचित तुमच्या मनाला दुखापत जर झाली असेल तर मला क्षमा करा. म्हणजे तुकोबारायांच्या जीवनातली या वाक्यामध्ये काय आढळते? लीनता आढळत आहे महाराज. आणि ह्या लीनतेचा प्रभाव असा आहे, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. ही लीनता जगद्गुरु तुकोबारायची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अनेक जपी तपी संन्यासी महात्म्यांना त्या ठिकाणात विनवणी करतात की तुमच्याशिवाय नाम महिमा कोणाला तरी कळू शकतो का? आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा हो, तुम्हीही सांगा नाम काय आहे. आणि तुम्ही ज्या अर्थी सांगितलं नाम काय आहे, नामाची शक्ती ताकद काय आहे, तर समाज आपोआप मार्ग दावून गेले आधी. आणि दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. निळोबाराय सांगतात की अशा प्रकारे साधना करत असताना संत महात्म्यांनी दिलेली परंपरा आपण तुम्ही आम्ही जर जोपासली तर न पडे गुंता कोठे काही, तिथे काही अडचण येणार नाही. पण त्या सदविचारांना धरून चालण्याची शक्ती तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे. पुनश्च एकदा जाता जाता थोडंसं आपण भजन करू. तत्पूर्वी सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व कर्तेधारतक भगवान परमात्म्याचे जे साधक आहेत, पितृवर्ग मातृवर्ग, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. थोडंसं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी हरिभक्त समजून सांगितलेलं आहे. त्यांचे देवस्थानच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तसेच आज या संपूर्णताई टेंबरे यांचं संत पूजन ज्यांच्याकडे आहे असे आमचे आबा कानिपनाथ आबा भवार यांना विनंती आहे की आपण महाराजांच्या हस्ते स्वामींचा फोटो स्वीकारायचा आहे. तसेच आपण ज्या पंचकृषीमध्ये राहतो त्या पंचकृषीमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जे सांगितलेलं आहे, लेने को हरिनाम और देने को अन्नदान, असं पवित्र असं अन्नदानाचं कार्य जे करतायत ते नानासाहेब तात्याबा गायधने यांना ही विनंती आहे. नारायण भैया गायधने यांना विनंती आहे की आपण समोर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि आज ज्याप्रमाणे सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी झाली आहे, तशीच उद्या ठीक 7 वाजता हरिभक्त परायण संजय महाराज नाना धोंडगे त्र्यंबकेश्वर यांची 7 वाजता याची सर्वांनी नोंद घ्यायची. उद्या टायमिंगवरती कीर्तन सुरू होणार आहे. बोला चिदंबर राजाराम महाराज की जय. आपल्या हातून अशीच भगवंताची सेवा घडो. आपल्याला मृदंगाचार्य, गायनाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय विठ्ठल क्षमा